डोंबिवलीमध्ये एक सांस्कृतिक परिवार आयोजित डोंबिवलीकर चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात झाली आहे। डोंबिवली जिमखाना मैदानावर झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलंय। उद्घाटनानंतर चव्हाण यांनी खेळाडूंशी संवाद साधत क्रिकेटचा देखील आनंद घेतलाय। एरवी राजकीय फटकेबाजी करणारे रवींद्र चव्हाण मैदानावर फटकेबाजी करताना दिसले। मी सर्व मराठी कलावंतांचं आणि सर्व माझ्या मित्रांचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी एक अपॉर्च्युनिटी या डोंबिवली शहरासाठी दिली। खरं तर सिने कलाकार यांना पाहणं हे आणि त्यांना प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर दिवस काढणं हे डोंबिवलीकरांसाठी फार एक वेगळं असं मला वाटतं आकर्षण पण असेल आणि त्यांच्यासाठी एक फार मोठी पर्वणीही असेल। आकाश असेल, संदीप जोवटकर असेल, आमचा ऋतुराज फडके असेल, ही सगळी कलाकारांची टीम एकत्र गेलेली आहे आणि आम्ही सगळेच कलाकार क्रिकेट खेळायला आलोय। खूप मस्त डोंबिवलीत जवळजवळ 80 ते 100 मराठी कलाकार अभिनेत्री खेळायला आलेत। खूप मस्त वाटतंय आणि मजा येईल। खूप मस्त वाटतंय। आम्ही खूप सगळे खूप एक्साइटेड आहोत। रवींद्र चव्हाण सरांनी ही स्पर्धा घेतली, या निमित्तानं खूप वर्षांनी एकत्र एवढे कलाकार 2 दिवस एकत्र राहणार आहेत। आमचा आकाश पेंढारकर हा मागचे 20-25 वर्ष काम करतोय, ते आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीनं राबतीये, हे जे संयोजन आहे म्हणजे डोंबिवलीतल्या आणि आसपासच्या पार ठाण्यापर्यंत सगळ्यांनी यावं, ही स्पर्धा पाहिला। तुमचे आवडते कलाकार तुमच्या आवडत्या शहरामध्ये क्रिकेटचा धुमाकूळ घालणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।